आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 21। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्स मध्ये जा। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये आपल्याला ऑडिओ किंवा व्हिडिओ आपल्याला याच्यातले पाहायचे आहे, म्हणजे व्हिडिओ पाहायचे आहे तर सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। तर ऑफिस स्किल्स वर क्लिक करा। त्यामध्ये बघा आपल्याला एरो क्लिक करायचा आहे अशा प्रकारे, आणि ज्यातने आपल्याला पाहायचं आहे नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेला आहे तर सर्व चेक करून घ्या। सर्व चेक केल्यानंतर बघा या ठिकाणी नॉलेज चेक दिलेला आहे तेच आपल्याला सोडवायचं आहे। तर पहिलं नॉलेज चेक इथून चालू करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेक वर क्लिक करा आणि त्यातून आपल्या दुसरी अटेम्प्ट आहे तर इथून स्टार्ट करायचं आहे। तर स्टार्ट बटनवर क्लिक करा। त्यानंतर बघा याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणतात? तर कशाचे प्रतिनिधित्व करतात बघा? तर याचं उत्तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। गोल सीक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणतात? तर गोल सीक काय आपल्याला मदत करू शकणार आहे? तर याचं इच्छित आउटपुट साठी इनपुट मूल्य प्राप्त करणे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। एक्सेल मधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहेत। तर एक्सेल मधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी नाही तर अजून बरेच काही करण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे हे उत्तर चूक आहे। गोलसिक विंडो मधील सेल बॉक्स निवडलेले डॅशर दाखवतो म्हणत आहे। तर काय दाखवते बघा? तर सेल दाखवते, तर सेल हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर याच्यात पाहून घ्या। पूर्णपैकी पूर्ण इथं आपला स्कोर इथं आलेला आहे। सेशन 21 मधले पहिले नॉलेज चेक। त्यानंतर आपल्याला पुन्हा याच्या खाली ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि याच्यात सुद्धा आपल्याला पाहायचं आहे कोणत्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवायचे नॉलेज चेकचे वगैरे, किंवा कोणते आपल्याला यामध्ये व्हिडिओ पाहायचे आहे तर सर्व चेक करून घ्यायचं आहे। रॉ टॅब मध्ये जा आणि त्याच्यात सुद्धा पाहून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक करून बघा आपल्याला याच्यामध्ये सुद्धा नॉलेज चेक दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा, व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये 2 नॉलेज चेक दिलेला आहे, पहिला आपण सोडवलेला आहे आणि दुसरं इथं आपण लावलेला आहे। तर त्यानंतर इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। आता जे आपल्याला ग्रीन कलर मध्ये ऑरेंज नॉलेज चेक दिलेला आहे ते सोडवायचे आहे। जे ब्लॅक कलर मध्ये नॉलेज चेक दिलेले आहे ते आपल्याला सोडवलेलं नाही तरी चालेल, त्याचे कोणत्याही प्रकारचे मार्क त्यामध्ये दिलेले नाही आहे, त्यामुळे ते सोडवलेलं नाही तरी चालेल। जे जे मेन आहे ते मी आज तुम्हाला सोडून दाखवणार आहे। तर पुढील पैकी कशामुळे तुम्हाला रोज व कॉलम्स हेडर पाहणे शक्य होते म्हणत आहे? तर कशामुळे आपल्याला रोज व कॉलम्स हेडर पाहणे शक्य होते? तर याचं उत्तर बघा, शो रो हेडर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेवन नेक्स्ट करा। अकाउंट नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणती किंवा कोणता करन्सी टाईप तुम्हाला सिलेक्ट करणे गरजेचं आहे म्हणत आहे? तर बघा हे रुपीचं सिम्बॉल आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेवन नेक्स्ट करा। त्यानंतर बघा प्रोजेक्टेड कॉस्ट व ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्सेस कॉलम मध्ये काय घडते म्हणत आहे? तर डिफरन्सेस कॉलम मध्ये बघा व्हॅल्यू लाल रंगात दर्शवते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेवाने नेक्स्ट करा। MS एक्सेल मध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस उपलब्ध असलेले सेव्ह बटन ओळखा म्हणतात, तर सेव्ह बटन कोणतं आहे बघा? तर अशा प्रकारचं असते। ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेवाने नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपला दुसरा सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेला आहे आणि आपला स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला सोडवायचं आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स। सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा आहे। तर बघा याच्यामध्ये सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न याच्यातून चालू करा। चालू केल्यानंतर बघा या ठिकाणी तर एरो क्लिक करा, इथे प्रश्न आपला आलेला आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडू आणि हटवू शकता। दिलेल्या वर्कशीट मध्ये स्टार्ट शीट हटवा म्हणत आहे, तर स्टार्ट शीटला डिलीट करायचा, तर या शीटला सिलेक्शन करून घ्या इथून। त्यानंतर डिलीटच्या डाऊन एरोवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि डिलीट शीट वर आपल्याला इथे क्लिक करा। अशा प्रकारे बघा आपली शीट इथे डिलीट झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न इथून लावायचा आहे। तुम्ही आपल्याला वर्कशीट मधून शीट जोडू आणि काढू शकता। आता ऍडिशनल डाटा शीटला आपल्या वर्कशीट मधून काढून टाका म्हणत आहे, तर ऍडिशनल डाटा या वर्कशीटला आपल्याला काढून टाकायचा आहे, तर तिला सिलेक्शन करून घ्या। डिलीटच्या ऑप्शन्स मध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट इथे क्लिक करायचं अशा प्रकारे। त्यानंतर डिलीट बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे डिलीट झालेली आपली आणि त्यानंतर आपल्या ओके करून आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बॉक्स मध्ये हाऊस होल्ड एक्सपेन्स टाइप करा। परिणामामधून हाऊस होल्ड मंथली बजेट शीट टेम्पलेट निवडा आणि ते तयार करा म्हणत आहे।
तर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर आपल्याला हाऊस होल्ड मंथली बजेटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट बटनवर क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर इथे ओके बटनवर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपलं उत्तर सबमिट झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेव्ह ॲज वापरून कामची शीट एक नवीन कॉपी तयार करा. म्हणजे त्या मूळ शीटला सुरक्षित ठेवा. तुमच्या डेस्कटॉपवर तुमच्या शीटला मंथली एक्सपेन्स शीट नावाने सेव्ह करा म्हणतात. सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲज वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडा आणि त्याला नाव द्यायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपल्याला त्याला सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. बघा आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे सिम्युलेशनचा. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचा आहे तर सेल्फ लर्निंग वर क्लिक करा आणि इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर बघा याच्यात 5 प्रश्न आहे तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला प्रश्न, MS एक्सेल मध्ये मासिक खर्चाची शीट तयार करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टेम्पलेट वापरायला म्हणत आहे. तर कोणतं टेम्पलेट आपल्याला वापरायचं आहे तर याचं उत्तर बघा हाऊस होल्ड मंथली बजेट. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. MS एक्सेल मध्ये टेम्पलेट वापरण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य राहील ते ओळखा म्हणत आहे. तर MS एक्सेल मध्ये टेम्पलेट वापरण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, MS एक्सेल मध्ये जायचं आहे, सर्च ऑनलाईन टेम्पलेट वर जायचं आहे, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टेम्पलेट वर क्लिक करा आणि क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर हेच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वर क्लिक करा. MS एक्सेल मध्ये नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहे ते ओळखा जेणेकरून तुम्ही ती एडिट करण्याकरता परत येऊ शकता म्हणत आहे. तर नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह और सेव्ह वर क्लिक करा, लोकेशन निवडायचं आहे आणि त्यानंतर फाईलला नाव देऊन त्याला सेव्ह करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट करा. तुमचा मित्र MS एक्सेल साठी नवीन आहे, त्याला त्याच्या फाईल मधील करन्सी बदलण्यासाठी होम टॅब मधून खालीपैकी कोणता ग्रुप वापरता येईल हे ओळखण्यास मदत करा म्हणत आहे. तर करन्सी सिम्बॉल बदलण्यासाठी बघा आपल्याला कशावर जायचं आहे तर नंबर ग्रुप वर जावं लागेल. तर हे त्याचं क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. MS एक्सेल मध्ये निवडलेल्या सेलचे चलन बदलण्यासाठी वापरलेल्या पायऱ्यांचा योग्य संच ओळखा म्हणत आहे. तर सेलचे चलन बदलण्यासाठी आपल्याला करन्सी चेंज करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला क्लिक ऑन द नंबर फॉर्मॅट ऑप्शन्स वर जायचं आहे. त्यानंतर करन्सीला सिलेक्शन करा, त्यानंतर सिलेक्ट रुपीज सिम्बॉल वर क्लिक करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं. तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तशा प्रकारे आपलं संपूर्ण प्रश्न सोडवणे झाले आणि इथे आपण स्कोर्स पाहू शकतो. तर बघा आजची डेट आलेली आहे इथे. तर पूर्णपैकी पूर्ण आपल्याला मार्क इथे मिळालेले आहेत. तर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड ड्युएटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर इथून स्टार्ट करायचा आहे. पहिला प्रश्न, एक्सेल फाईल ओपन करा म्हणते, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब, न्यू बटन, सर्च बार याचा वापर करून सेल B1 मध्ये मंथली एक्सपेन्सिव्ह शीट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर जसं सांगितलं त्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. इथे स्टार्ट बटनावर जा किंवा डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी सर्च मध्ये जाऊन आपल्याला डायरेक्ट MS एक्सेल सर्च करून घ्यायचं. एक्सेल नाव जरी टाकलं तरी चालेल. त्यानंतर पहिलीच ऍप्लिकेशन आलेलं आहे तिला क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ओपन होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथून ब्लँक डॉक्युमेंट घ्या. ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपल्याला काय म्हणते, फाईल टॅबवर जायचं आहे पुन्हा. तर फाईल टॅबवर जा, त्यानंतर न्यू ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून ब्लँक वर्कबुक घ्यायचे आहे. तर पुन्हा सांगितले तर पुन्हा घ्या. त्यानंतर B1 मध्ये क्लिक करायचं आहे. B1 मध्ये क्लिक करा आणि त्यानंतर मंथली एक्सपेन्सिव्ह शीट हे नाव त्यामध्ये एंटर करायचं आहे. तर मी हे नाव इथून कॉपी करून घेतो Ctrl+C आणि त्यामध्ये ते नाव B1 मध्ये सांगितलेलं आहे. तर B1 मध्ये जाऊन ते नाव पेस्ट करून घेतो अशा प्रकारे. कॉपी पेस्ट केलं तरी चालेल आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेल्या शीट तुमच्या डॉक्युमेंटवर मंथली एक्सपेन्सिव्ह नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर सेव्ह करण्यासाठी काय करायचं बघा, फाईल टॅबवर जायचं आहे,
सेव्ह ॲजवर क्लिक करा. सेव्ह ॲजवर क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे. डेस्कटॉप निवडलं त्यानंतर त्यामध्ये कोणतं नाव टाईप करायचं आहे, जे नाव सांगितलं असेल ते नाव मी इथून कॉपी करतो किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. जसं सांगितलं त्याच पद्धतीने करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथून लावायचा आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या शीटमध्ये होम टॅब सेल्स ग्रुप इन्सर्टचा वापर करून B10 या सेल क्रमांकासाठी 3 सेल्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B10 ला सांगितलेलं तर कॉलमचा बी घ्या आणि रोचा इकडून 10 घ्यायचे आहे. बघा B10 ला मी इथं सिलेक्शन करून घेतलेलं आहे. B10 ला सिलेक्शन करा आणि 3 सेल्स घ्या म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा इन्सर्ट वर जा. इन्सर्ट सेल वर आपल्याला 3 वेळेस क्लिक करायचं. एक परत जाऊन दुसरी घ्यायची आहे, परत जाऊन आपल्याला तिसरी घ्यायची आहे. अशा 3 शीट इथे घेतलेल्या आहे, आपण सेल घेतलेल्या आहे सॉरी. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. तू दिलेल्या एक्सेल टेम्पलेट मध्ये सेल F9 सिलेक्ट करा आणि होम टॅब नंबर ग्रुपचा वापर करून करन्सी रुपीमध्ये बदला म्हणत आहे. तर F9 ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. पहिले पाहून घ्या F9 कोणत्या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी F9 दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यातनी नंबरिंगच्या फॉर्मॅट मध्ये जायचं आहे. त्यानंतर करन्सी मध्ये जा. त्यानंतर याच्यातून आपल्याला रुपीचं सिम्बॉल घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्या याच्यातनी रुपीचं सिम्बॉल शोधायचं आहे. स्क्रोल डाऊन करा. स्क्रोल डाऊन करत न्यायचं आहे. बघा या ठिकाणी इंग्लिश इंडिया दिलेला आहे, तर इथून क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. बघा इथं रुपीचं सिम्बॉल आलेला आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये सेल D3 सिलेक्ट करा आणि दिलेल्या टेक्स्ट प्रोजेक्टेड कॉस्ट एंटर मध्ये बदला म्हणत आहे. तर D3 ला सिलेक्शन करून घ्या. कॉलमचा D घ्या, रोचा इकडून 3 घ्यायचा. तर D3 ला सिलेक्शन केलं. त्यामध्ये बघा आपल्याला प्रोजेक्टेड कॉस्ट हे नाव टाईप करून घ्यायचं. तर याच्यात आपण डायरेक्ट टाईप करणार आहोत प्रोजेक्टेड. त्याच्यात आपल्याला टाईप करायचं आहे. व्यवस्थित टाईप करा. प्रोजेक्टेड कॉस्ट नाव टाईप करा, बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपले गाइडेड वर सेलचे प्रश्न सोडवणे झालेले आहे. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर इथं पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंग झाल्यानंतर याच्यामध्ये सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, वायरलेस नेटवर्क कार्डमुळे कम्प्युटर्स हे केबल शिवायही कनेक्ट होऊ शकतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC हे नेशन अडॅप्टर कार्ड म्हणून देखील ओळखले जाते म्हणत आहे. तर चूक आहे. कम्प्युटर नेटवर्कमुळे तुम्हाला डेटा, प्रोग्राम आणि हार्डवेअर शेअर करणे शक्य होते म्हणत आहे. तर बरोबर आहे. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटर्स मध्ये सिस्टीम बोर्डवर हे असल्याने वापरकर्त्यांना त्यांच्या सिस्टीमचा विस्तार करणे शक्य होते म्हणत आहे. तर याचं उत्तर एक्सपान्शन कार्ड्स आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा. तर आपला स्कोर इथं पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 21 कंप्लीट सोडवायचं आहे.